तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला आले, तुमचे पण धन्यवाद. आणि कसं आहे, तुमचे जवळपास सगळ्यांचे मुलं वडील शेती करत असतील, मजुरी करत असतील. मग आपलं काम काय? शाबास, हुशार पोरं आहे. आई वडील घेतलेलं आहे, तर तुम्ही असं काहीतरी करून दाखवा, समाजासमोर आदर्श आहे की नाही. शिकल्यानंतर प्रामाणिकपणे मेहनत केल्यानंतर फळ तर मिळणारच. आणि चांगलं फळ मिळालं म्हणजे लोकांत समाजात इज्जत भेटते, किंमत भेटते, नातेवाईकात आहे की नाही. आईवडिलांचं पण नाव रोशन होतं नाही का. त्यांना स्वाभिमान वाटतो की बा माझा मुलगा असं झाला तर झाला, नोकरीला लागला बा. आणि तेच मुलं जर समजा काही बंडखोरपणा करत असतील, चुकीचं काम करत असतील, कुठेतरी पोलीस स्टेशनला कोर्टाच्या चक्रा मारत असतील, मग आईवडिलाच्या मनाला दुःख होतं की झाला आपला मुलगा चुकीच्या मार्गाने गेला. आज योग्य मार्गाने जर असता तर इकडं आला नसता. बरोबर आहे. तर तुम्ही आता याच्यानंतर चांगलं शिकायचं, याच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यायची, सारखा अभ्यास करायचा, सकाळ संध्याकाळ 2 टाईम अभ्यास करायचा. हो, खेळायच्या वेळेला खेळायचं, अभ्यासाच्या टायमाला अभ्यास. आणि आईवडिलांना थोडासा वेळ असला तर मदत करायची सुट्टीच्या दिवशी. बरोबर आहे. मेहनत पण माणसाला करायची तयारी पाहिजे, मानसिकता पाहिजे मेहनत करायची. नाही तर नुसतंच खायचं आणि खेळायचं आणि शाळा करायची तसं नाही. सगळं काम करायचं तर मन लावून काम करायचं कोणतं बी. शाळा शिकताना मन लावून शिकायची. शाळेत सर जे शिकवतात पूर्ण ध्यान पाहिजे की काय शिकवतात. घरी गेलं की मनातल्या मात्र विचार करायचा की सरांनी काय शिकवलं, आठवून पाहायचं, अभ्यास करायचा. आणि स्वतःचे कामं स्वतः करायचे. आईवडिलांनी सांगितलेलं काम ऐकायचं आहे की नाही. आणि मोठ्या माणसाचा आदर करायचा. आपसात भांडणं करायचे बस. बरं का. चला मग तुम्हाला पोलिसांची भेट करून देतो मी. चला उडा 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 उडा.